परवानधारक रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याच्या परिवहन विभागाच्या निर्णयाला विविध संघटनांकडून विरोध होऊ लागलाय। भाषा सक्तीवरून परवाने रद्द केल्यास ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कोर्टात जाण्याच्या तयारीमध्ये आहेत, तर ऑटो रिक्षा चालक मालक संघटना संयुक्त कृती समिती आज पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाला विरोध करणार आहेत। परवानधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून 1 मे पासून मराठी भाषा आवश्यक असणार, अन्यथा चालकांची परवाना रद्द करण्यात येणार असा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काहीच दिवसांपूर्वी घेतलाय। रिक्षेवाला भाऊ आमचा, टॅक्सीवाला भाऊ आमचा, त्यांना मराठीच्या नावावर, भाषेच्या नावावर त्यांना धमकी दिली चालली आहे, सर्वांकष खुली धमकी दिली चालली आहे। धमक्या देणं थांबवा। हे श्रमवीरांना दिल्या जाणाऱ्या धमकीतून ही रिएक्शन आहे, हा राग आहे, हा राग आहे कष्टकऱ्यांना धमकीच्या बाबतीतला। प्रताप सरनाईक कायद्यापेक्षा मोठा नाही। तुमच्या अशा वर्तनामुळे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेची उद्धव ठाकरे सारखी अवस्था होऊ नये।